नमस्कार मित्रांनो, रेसिपी कट्टामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे खास मिसळ प्रेमींसाठी झणझणीत अशी मिसळ। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर बघा, सर्वप्रथम आपल्याला मटकी उकळून घ्यायची आहे। त्याच्यासाठी रात्रभर मटकी छान अशी भिजत घातली होती। त्याला छान असे छोटे छोटे मोड आलेले आहेत। आता एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून त्यामध्ये 1 वाटी मटकी घातली, त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडी हळद घालून छान असं मिक्स करायचं आणि मटकी छान शिजेपर्यंत आपल्याला हे झाकण ठेवून होऊ द्यायची आहे। आता मटकी शिजेपर्यंत आपण मिसळसाठी एक मसाला तयार करूया। छान असा भाजून घेऊया। त्याच्यासाठी धने घेतले थोडे, सुकं खोबरं, कांदा, काही खडे मसाले, तीळ आणि खसखस घेतला आहे। हे छान असं कढईमध्ये टाकून आपण भाजून घेऊया। आता सुरुवातीला आपण खोबरं भाजूया। तर खोबरं छान असं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। यामध्ये तेल टाकायचं नाही, कारण ऑलरेडी खोबऱ्यामध्ये तेल असते। बघा, छान असं खोबरं भाजून झालं। आता हे काढून घेऊया आपण। त्याच कढईमध्ये आपण कांदा भाजून घेऊया। तर कांद्याला सुद्धा छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजताना थोडं तेल टाकायचं आहे, त्याने आपला कांदा छान असा भाजला जाईल। त्या कांद्याला सुद्धा छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा छान भाजायचा आहे। त्याचा कच्चापणा पूर्ण निघेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। तर बऱ्यापैकी कांदा भाजलेला आहे। आता कांद्यासोबतच आपण काही मसाला भाजून घेऊया। त्यामध्ये सर्व खडे मसाले आपण घेतलेले आहेत त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे सोबतच सर्व भाजून घ्यायचं। भाजताना सतत असं फिरवत राहायचं आहे, जेणेकरून सर्व मसाला एकसारखा आपला भाजला जाईल। बघा, छान असा मसाला आपला भाजून तयार झालेला आहे। आता हा मसाला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या आणि छान अशी याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यामध्ये थोडं टोमॅटो टाकायचं आणि छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची। बघा, मसाला भाजेपर्यंत आपली मटकी सुद्धा छान अशी शिजलेली आहे। बघा, छान कलर सुद्धा आलेला आहे आपल्या मटकीला। आता आपण गॅस बंद करून मटकी बाजूला ठेवून देऊया। आता आपण मिसळ बनवूया। त्यासाठी कढई छान गॅसवर गरम करून घेतली, त्यामध्ये तेल टाकत आहे। तेलाचं प्रमाण थोडं जास्तच वापरायचे। 3 पळ्या तेल टाकलंय मी। तेल छान असं गरम झालं की यामध्ये टाकायचं आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट। छान अशी मिक्सर मधून काढून बारीक करायची आहे पेस्ट। छान असं मिक्स करायचं। नंतर यामध्ये काही मसाले घालायचे। त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि थोडा खडा मसाला घेतला आहे आणि थोडं बेसन घेतलं आहे। हे छान असं तेलामध्ये होऊ द्यायचं। बेसन मिसळ मध्ये घेतले की मिसळला खूप छान अशी टेस्ट येते। एकदा बेसनचा यूज नक्कीच करा आणि छान असे मसाले तेलामध्ये होऊ द्यायचे। नंतर आपण केलेला वाटण यामध्ये घालायचं आहे आणि हे सुद्धा छान असं तेलामध्ये मिक्स करायचं। आता याला छान असं मिक्स करायचं, फिरवायचं आणि हा मसाला छान असा आपल्याला होऊ द्यायचा आहे। एक 5 मिनिट तरी आपला मसाला झाला पाहिजे। जेवढा मसाला जास्त शिजवाल तेवढा आपल्या मिसळला खूप छान टेस्ट येते, म्हणून मसाला हा जरा थोडा जास्त शिजवायचा। नंतर मसाल्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे। पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तेल सेपरेट होईपर्यंत हा मसाला आपल्याला होऊन द्यायचा आहे। बघा, छान असं आपलं तेल सेपरेट झालेलं आहे आणि मसाला सुद्धा छान असा झालेला आहे। आता यामध्ये आपण उकडलेली सर्व मटकी घालायची आहे। आता यामध्ये जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे। ही ग्रेव्ही थोडी पातळच असते, म्हणून थोडं पाणी घालायचं। छान असं मिक्स करायचं। आता थोडी घट्टसर ग्रेव्ही वाटली, त्यामुळे पुन्हा येथे पाणी घालत आहे। पुन्हा छान मिक्स करायचं। आता एक उकळी येईपर्यंत हा रस्सा आपल्याला छान असा होऊ द्यायचा आहे। एका उकडीमध्ये हा रस्सा पूर्णपणे छान असा होईल, जास्त शिजवायची नाही आपल्याला। बघा, छान उकळी आलेली आहे। एकदा छान असं मिक्स करायचं आणि ही जी वरती आलेली कट आहे ही अशीच राहू द्यायची आहे, याला काढायचं नाहीये। आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची। आपली मिसळ छान अशी बनवून तयार झालेली आहे। तर गॅस बंद करून छान असं थंड होऊ द्यायची आहे मिसळ। बघा, छान असा तर्रीदार आपला मिसळचा रस्सा बनवून तयार झालेला आहे। आता एका प्लेट मध्ये छान फरसाण टाकायचं आहे, छान रस्सा टाकायचा, पुन्हा फरसाण टाकायचं आणि मिसळ बनवून घ्यायची आहे। सोबतीला पाव घ्यायचा आहे, फरसाण घ्यायचं, दही घ्यायचं, मटकी घ्यायची,
काकडी, कांदा घ्यायचा, लिंबू घ्यायचा आणि छान असं सर्व करायचं आहे. तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सरळ आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.